नमस्कार सर्वांचं आपल्या हक्काच्या राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून अँड वेलकम ऑल ऑफ यू. With this great quote, we'll start our today's lecture. The best way to predict your future is to create it. आणि हेच तुमचं फ्युचर क्रिएट करण्यासाठी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे आपली हक्काची राहुरी ॲग्री अकॅडमी अँड लर्न फ्रॉम दी एक्सपर्ट्स. तर आतापर्यंत आपले जे या क्लासचे फाउंडर आहेत त्यांनी संदीप सरांनी जे क्लास कधी सुरू होणार आहे, तुमचे फॅकल्टी मेंबर्स कोण आहेत, तुमची फी काय आहे, ऍडमिशन प्रोसेस किंवा आपले डेमो लेक्चर्स कधी सुरू होणार आहेत याबद्दलचं हे पोस्टर तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं असेल. तर आपण यानंतर मी फॅकल्टी मेंबर म्हणून कोण आहे ते आधी आपण कुठला विषय शिकणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी पाहूया. तर आपण आज शिकणार आहोत ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन. आणि सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी सुचिता अंकुश आदाटे आणि एक्सटेन्शन मधली माझी ओळख म्हटली तर मी MPKV मध्ये PhD फर्स्ट इयर स्टुडंट आहे. मी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर दापोली मधून एक्सटेन्शन डिपार्टमेंट मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. PhD CET आपली जी होते एंट्रन्स एक्झाम PhDच्या ऍडमिशनसाठी त्यामध्ये माझा फर्स्ट रँक होता आणि आपली जी ASRB नेट एक्झाम असते ती मी यावर्षी क्वालिफाय केलेली आहे. तर आपण MCRच्या PGCETचं जे डेमो लेक्चर आहे 12 तारखेपासून सुरू होणार होते तर त्यातलं आजचं आपलं पहिलं लेक्चर बघतोय. पण त्याच्या आधी आपण थोडासा PG बद्दलचा बॅकग्राऊंड थोडासा समजून घेऊया की आपल्याला ही क्लास म्हणजे MCR PGची जी बॅच आहे ती जॉईन करण्याआधी नक्की PG काय असतं, आपण काय करणार आहोत, हे कशासाठी असतं हे थोडंसं समजून घेऊया. तर CETचे सब्जेक्ट किती असतात तर 10 असतात. आपले 10 डिसिप्लिन आहेत आणि त्याच्यात तुम्ही जी PGCET आहे ती देऊन ऍडमिशन घेऊ शकता. त्यातलाच पण जेव्हा आपण अभ्यास करतोय तेव्हा आपण 10 विषयांचा अभ्यास करतो. पण मला जे तुम्हाला का सांगा असं वाटतंय की जेव्हा आम्ही म्हणजे आता तुम्ही जसे विद्यार्थी दशेत आहात त्याच विद्यार्थी दशेतून आम्ही इथे पुढे आलेलो आहोत. तर जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेलेले होते तर तेव्हाचं चित्र कसं होतं, एक तर कोरोनाची सिच्युएशन होती आणि जे माझ्यासोबतचे विद्यार्थी असतील ऍडमिशन घ्यायला आलेले असतील सगळ्यांकडे पाहिलं आणि कोणाला विचारलं तुला जो पाहिजे तोच विषय मिळालाय का किंवा तुला हाच विषयात ऍडमिशन घ्यायचं होतं का, तर तेव्हा सगळ्यांची प्रतिक्रिया अशी होती मी फक्त म्हणजे CETचा काहीतरी स्कोअर आलेला आहे, प्रिफरन्स दिलेला होता आणि त्यातून जे मिळेल ते मी घेतोय. पण हा माझा आवडतीचा विषय आहे, तोच मी प्रिफरन्स दिलेला होता आणि हेच मला कॉलेज पाहिजे असं कुणाचं होत नव्हतं. फक्त मिळतंय म्हणून ते ऍडमिशन घेत होते आणि त्यात ते कधीच खुश नव्हते. मग ते त्या विषयाला त्यांचा न्याय देऊ शकतील का किंवा त्यांचं म्हणजे आता तुम्ही PG करताय म्हणजे MSc त्यात करताय तर त्यानंतर PhD पण तुम्हाला त्याच विषयात करायची असते किंवा तुमचं जे पूर्ण भविष्य आहे ह्याच्या पुढचं करिअर जे आहे ते त्या एका विषयावर डिपेंड असतं. त्यामुळे तो विषय तुमचा जर आवडतीचा असेल तर तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये बेस्ट देऊ शकता. म्हणून मला हे तुम्हाला सांगावंसं वाटेल की जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेताय किंवा ह्या सगळ्या प्रोसेसचा विचार करताय तेव्हा अभ्यासासोबत तुमचा आवडीचा विषय सुद्धा ठरवा. तुम्हाला महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला क्लास तुमच्यासाठी आहेच, पण याच क्लासमधून तुम्ही JRFचा सुद्धा स्टडी करू शकणार आहात. त्याची ही माहिती किंवा त्याच्यासाठीचा जो अभ्यास आहे तो तुमचा होऊ शकणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप ठरवावा लागतो. प्लांट प्रोटेक्शन मधून म्हणजे त्याच्यामध्ये एंटोपॅथो येत असेल किंवा मग आता सोशल सायन्स असेल त्याच्यामध्ये एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स येत असेल तर तशी ग्रुप वाईज तुम्हाला JRFची एक्झाम द्यावी लागते. पण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशनसाठी सगळ्या विषयाची आपण एक कॉमन CET देतो. तर एवढंच मी सांगेन की डिसाइड युअर फेवरेट सब्जेक्ट अँड वर्क ऑन इट. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही त्या सब्जेक्टची एक वेगळी तुमची ओळख निर्माण होते आणि भविष्यात तुम्हाला त्या विषयामध्ये काम करताना तो आनंद मिळतो. आणि जर तुम्हाला मग तुमचं ठरलेलं असेल ना तर प्रिफरन्स देताना तुम्ही हे ठरवू शकता की मला हाच विषय हवा होता, मला हेच कॉलेज हवंय आणि याच विषयात मला माझं पुढचं करिअर बघायचंय, तर तुम्हाला ते मिळू शकतं आणि त्यासाठी त्या दृष्टीने तुमचे एफर्ट्स असतील. तर असं हे दरवर्षी इन्फॉर्मेशन बुलेटिन असतं. हे 2022चं आहे पण तुम्ही 23चं सुद्धा कदाचित पाहिलेलं असेल की PG कॉमन एंट्रन्स टेस्ट 2022 ऍडमिशन टू मास्टर्स डिग्री प्रोग्राम म्हणून हे इन्फॉर्मेशन बुलेटिन असतं. ह्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, तुमच्या 10 विषयांचा सिलेबस कुठला आहे, कॉलेजेस कुठले आहेत, कुठल्या विषयाला किती वेटेज आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला यातून मिळू शकते. आणि यातच आपला जो ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन विषय आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत, त्याला किती वेटेज आहे. समजा आता जसं आपलं 80% ऍग्रिकल्चरचं असतं आणि 20% अलाइड जे आहेत त्या सब्जेक्ट्स मधून येतात प्रश्न. त्या 80% पैकी 6.5% एवढं वेटेज आपल्या ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनला असतं. म्हणजे पूर्ण ह्याच्यातलं
जे 13 प्रश्न आहेत, एक मिनिट हा, पूर्ण तुमच्या 80% हे जे 13 प्रश्न आहेत ते एक्सटेन्शनचे असतील आणि सगळ्यांचा एक्सटेन्शन कडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असतो, आतापर्यंत तुम्ही 4 वर्ष जे एक्सटेन्शन शिकताय ते फक्त एक्स्ट्रा टेन्शन असं बघूनच तुम्ही त्या विषयाकडे बघितलेलं असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये पाठांतर करावं लागतंय, तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवावं लागतात, म्हणून तर तुमचा कधीच आवडीचा विषय नसतो किंवा असं ठरलेलं असतं ह्याच्यामध्ये काय स्कोप आहे किंवा काय होईल मी एक्सटेन्शन विषय घेतला नाही, पण असं काही नाहीये. तुम्ही मायनर सब्जेक्ट त्याला समजता, पण हे जे 13 प्रश्न आहेत तुम्ही पॅथो आणि एंटोचं जर इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये जर बघितले प्रश्न किती असू शकतात, तर त्याच्या प्रश्नांच्या तुलनेत एक्सटेन्शनचे प्रश्न जास्त आहेत. त्याच्यामुळे मेजर मायनर असा डिफरन्स न करता तुम्हाला मायनर सब्जेक्टला पण तेवढंच महत्व द्यायचंय आणि त्यातूनच तुमचा सीईटीचा रँक डिसाईड होणार आहे. जर तुम्हाला आता आपल्या नावातच राहुरी हे नाव आहे आणि महाराष्ट्रातलं राहुरीचं जे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ते अगदी हायेस्ट आपण समजतो. या विद्यापीठात जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्या 100 मध्ये तर नक्कीच यावं लागतं आणि तरच तुमचं इथे ऍडमिशन कन्फर्म होऊ शकतं. मग तिथे यायचं असेल तर कुठल्याच विषयाला मेजर मायनर समजून चालणार नाही, तुम्हाला प्रत्येक विषयाचा तेवढा अभ्यास करावा लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे कुठले विषय आहेत आपले, तर एक्सटेन्शन 111चा कोर्स तुम्ही फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला शिकलेला होता की रुरल सोशोलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी. मग ह्याच्यामध्ये रुरल सोशोलॉजी काय असते, सोसायटी काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण रुरल सोशोलॉजी मध्ये बघतोय किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी असते, ऑर्गनायझेशन काय असतात, ह्या गोष्टी रुरल सोशोलॉजी मध्ये. मग फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, तुमची टीचिंग लर्निंग प्रोसेस काय काय असते किंवा स्टेप्स कुठल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण फंडामेंटल्स मध्ये बघतो की एक्सटेन्शन काय आहे, ते नॉन फॉर्मल फॉर्मल कुठल्या ह्याच्यामध्ये येतं, त्याचा स्कोप, इम्पॉर्टन्स, प्रिन्सिपल्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये बघणार आहोत. देन कम्युनिकेशन स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या कोर्समध्ये काय असेल, मग कम्युनिकेशनचे चॅनल्स कुठले आहेत, कम्युनिकेशनच्या मेथड्स कुठल्या आहेत, मॉडेल्स कुठले आहेत, एसएमसीआरई मॉडेल काय असतं, रॉजर शूमेकरचं मॉडेल म्हणजे कुठलं मॉडेल, बेर्लो मॉडेल कुठलं असतं, हे जे मॉडेल्स असतील ते आपण या एक्सटेन्शन 1, 2, 3 या कोर्समध्ये बघतो. आणि शेवटचा आपला कुठला कोर्स आहे, एक्सटेन्शन 355 एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन. यामध्ये काय आहे, असं जरी तुम्ही एमएससीचा विचार करताय तसंच बीएससी मधूनच तुम्ही तुमचं एंटरप्रिनरशिप स्किल डेव्हलप व्हावे किंवा ऍग्री बिझनेस कडे पण तुम्ही तितकंच महत्व द्यावं म्हणून हा कोर्स तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिपची डेफिनेशन काय आहे, एक एंटरप्रिनर कसा असावा, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत किंवा त्या वर्डचा उगम कुठे झालेला आहे, कुठल्या भाषेतून आपण तो शब्द घेतलेला आहे, त्याच्या कुठल्या 3 फेजेस असतात एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. तर आता आपण जसं 4 वर्ष शिकलो तसा कोर्स शिकणार आहोत का क्लासमध्ये, अगदी पूर्ण सगळे स्कोप, इम्पॉर्टन्स काय लिहायचं अशा दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा का यामध्ये, तर नाही. आपण एक्झाम ओरिएंटेड बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या बाकीचे जे एक्झाम आहेत त्यामध्ये तर नक्कीच होणार आहे की एमसीआरची तुम्ही पीजी सीईटी देणार आहात, त्यात हे जे नॉलेज तुम्ही यातून घेणार आहात ते नक्कीच उपयोगी असेल. पण आता तुम्ही बघताय की तुम्हाला ऍग्री एमपीएससीचं पण तेवढंच सगळ्यांमध्ये क्रेज असते, तर त्याचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह होतोय, त्या दृष्टीने पण आपण तुमचा बेस कसा क्लिअर होऊ शकतो ह्याचाही आपण यामध्ये विचार करून त्या गोष्टी सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. तर एक्सटेन्शन मध्ये काय काय असतं आणि कशावर प्रश्न विचारले जातात. सगळ्यांना एवढं तर माहितीये की एक्सटेन्शन मध्ये जास्तीत जास्त पाठांतर करावंच लागतं. डेफिनेशन, इयर्स, जे काही ओरिजिन असतील, कुठल्याही वर्डचं ओरिजिन असेल, एक्सटेन्शनचं ओरिजिन असेल ते आपल्याला बघावं लागतं किंवा एक्सटेन्शन हा वर्ड कुठल्या ह्याच्यातून डिराईव्ह केलेला आहे, त्याचे सायंटिस्ट कोण आहेत, फादर ऑफ एक्सटेन्शन कोण आहे, फादर ऑफ युनिव्हर्सिटी एक्सटेन्शन कोण आहे, ह्याच्यात काय डिफरन्स आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्टीची मोटिवेशन असेल, परसेप्शन असेल, ऍटिट्यूड असेल, एंटरप्रिनरशिप असेल, ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला पाठ कराव्या लागतात. मग कुठल्याही गोष्टीचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आणि ह्या गोष्टी कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. पण त्याच्यासाठी आपण काहीतरी ट्रिक्स बनवण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये सोपं जाईल. देन बुक्स आणि रायटर काय असतात ती नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. मॉडेल्स कुठले आहेत आपले, जसं मी आधी पण सांगितलं अरिस्टॉटल मॉडेल असेल, रॉजर अँड शूमेकर मॉडेल असेल, मग त्याच्यावरचे फुल फॉर्म मध्ये प्रश्न विचारले जातील किंवा हे मॉडेल कोणी दिलेलं आहे असे प्रश्न असतील,
तर ते मॉडेल्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. देन प्रोजेक्ट्स, आता मार्थन होतं किंवा जे प्रोजेक्ट्स असतील, एटावा पायलट प्रोजेक्ट काय आहे, त्याचं स्टार्टिंग इयर काय आहे, त्याचं कन्सर्न पर्सन कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सटेन्शन मध्ये पेपरला विचारल्या जातात. फुल फॉर्म्स आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेला असेल, अगदी मॅनेज काय आहे, नाबार्ड काय आहे, ह्या इन्स्टिट्यूट जे असतील त्याचेही फुल फॉर्म तुम्हाला कदाचित विचारले जातील. ह्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयर, ह्याचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. लोकेशन ऑफ इन्स्टिट्यूट, मग अगदी IIRI जरी कुठे असेल पण दिल्ली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, किंवा कुठलाही मॅनेज कुठे आहे हे लोकेशन त्याचे विचारले जातात. तर हे आपण काय बघितलं, थिंग्स टू बी रिमेंबर इन एक्सटेन्शन एज्युकेशन, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला एक्सटेन्शन मध्ये जास्त फोकस देऊन लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आता मग तुम्हाला आता प्रश्न असे दिसणार आहेत का तुमच्या MCR PG एक्झाम, जेव्हा तुम्ही CET ची एक्झाम देणार आहात, मग तुम्हाला असे प्रश्न दिसतील का, गिव्ह द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सटेन्शन, गिव्ह फंक्शन्स ऑफ एक्सटेन्शन, किंवा त्याचा स्कोप काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, असं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तुम्हाला लिहावे लागणार आहेत का? तर नाही. तुमचा पेपर कसा असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. पण अशा दृष्टीने पण अभ्यास करूया जेणेकरून तुमच्या बाकीच्या एक्झामसाठी तुमचा बेस क्लिअर होईल. ओके. देन मग एक्सटेन्शन मध्ये काय असतं, आता अगदी आपण हे डेमो लेक्चर आहे आपलं, जसं आपण सरांनी सांगितलेलं होतं 12 तारखेपासून आपल्या बॅचचे डेमो लेक्चर सुरू होत आहेत. एक फॅकल्टी मेंबर म्हणून मी कसं शिकवतेय ह्याच्यासाठी आजचं आपलं लेक्चर आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आज आपण बघणार नाहीयेत, पण एक्सटेन्शन मध्ये बेसिक काय असतं ह्या गोष्टी आज आपण थोड्याशा शिकूया. तर पहिलं काय आहे, बेसिक्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये एज्युकेशन काय असतं आतापर्यंत आपण शिकतोय, तर हे एज्युकेशनचं नक्की मिनिंग काय आहे, यातून काय होतंय आपलं, म्हणजे पर्सनॅलिटी मध्ये काय चेंजेस होत आहेत, तर त्याची डेफिनेशन आपण बघूया. काय आहे एज्युकेशन, जे आपण 12वी पर्यंत शिकलात किंवा BSc थर्ड इयर फोर्थ इयर पर्यंत तुम्ही आलात, तर नक्की काय केलं, द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग डिझायरेबल चेंजेस इनटू ह्युमन बिहेवियर. तुमच्यामध्ये जो अशिक्षित व्यक्ती असतो आणि शिक्षित व्यक्ती असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय का? आता तुमच्या आजूबाजूला कोणतरी असतील, तर शिक्षण तुम्ही घेतलंय त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, तर तेच की एज्युकेशनचा तोच मेन मोटिव्ह असतो की तुमच्यामध्ये डिझायरेबल चेंजेस आणायचे. प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग डिझायरेबल चेंजेस इनटू ह्युमन बिहेवियर, म्हणजेच तुम्ही कुठल्याही परिस्थितीत डिसिजन घेताना सारासार विचार करून तुम्ही डिसिजन घेऊ शकता, तेच तुम्हाला एज्युकेशन शिकवतं. मग हे एज्युकेशनचे टाइप्स कुठले असतात, इनफॉर्मल, फॉर्मल आणि नॉन फॉर्मल, हे 3 टाइप्स आहेत. मग यातले आपल्याला मोस्टली फॉर्मल आणि इनफॉर्मल हे शब्द ऐकलेले असतात, पण नॉन फॉर्मल तुम्ही ऐकलेलं आहे का सगळ्यांनी, किंवा ऐकलं असेल पण ते आता आपल्याला आठवत नसतं. तर फॉर्मल म्हणजे कुठलं असतं, आपण फॉर्मल कपडे कधी घालतो, एखाद्या ऑफिशियल किंवा इन्स्टिट्यूट मध्ये जात असतो तेव्हा आपलं जे म्हणजे कपडे असतील, बिहेवियर असतं ते कसं असतं, फॉर्मल. इनफॉर्मल कधी असतं, आपण घरामध्ये आहोत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी बाहेर जातोय तेव्हा आपलं बिहेवियर कसं असतं, इनफॉर्मल. मग हे नॉन फॉर्मल काय कन्सेप्ट असते, तर आपण तिन्ही डिस्क्रिप्टिव्ह बघूया. की फॉर्मल म्हणजे कुठलं, ज्या गोष्टीसाठी तुमचा एक सिलेबस ठरलेला असतो, हायली इन्स्टिट्यूशनलाइज, क्रोनॉलॉजिकली ग्रेडेड आणि हायरार्चिकली स्ट्रक्चर्ड, हे 3 शब्द फॉर्मल एज्युकेशनच्या दृष्टीने महत्वाचे असतात. तर फॉर्मल एज्युकेशन मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये येताय, तुम्हाला एक सिलेबस आहे, तुम्हाला एक डिग्री दिली जाते, हे कुठल्या टाईपचं एज्युकेशन झालं, तर फॉर्मल एज्युकेशन झालं. इनफॉर्मल कुठलं झालं, तुमच्या मित्रांनी काहीतरी तुम्हाला सांगितलंय आणि त्यातून तुम्ही शिकलाय, तुमचे आई वडील तुम्हाला घरी काहीतरी शिकवतायत, आजूबाजूच्या नेचर मधून तुम्ही काहीतरी गोष्टी शिकताय, ते कुठल्या टाईपचं एज्युकेशन झालं, इनफॉर्मल एज्युकेशन. मग हे आपलं नॉन फॉर्मल एज्युकेशन कुठलं आहे, तर एक्सटेन्शन एज्युकेशन. कुठलं, एक्सटेन्शन एज्युकेशन हे कुठल्या ह्याच्यामध्ये येतं, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, नॉन फॉर्मल एज्युकेशन. म्हणजे कसं, तर आपण नीड बेस एज्युकेशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो, तर त्यांच्यावर कंपल्शन असतं का, आम्ही एखादा ट्रेनिंग प्रोग्राम करतो तुम्ही कंपल्सरी याच म्हणून, तर असं नसतं. त्यांना तो चॉईस असतो, इट्स अ व्हॉलंटरी प्रोसेस. त्यांना जर वाटत असेल हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, तर ते तिथे तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम किंवा तुम्ही जे शिकवायला आलेला आहेत ते अटेंड करू शकतात. तर त्यांचा आपण कुठला सिलेबस देऊन एक्झाम घेतो का, तर असं होत नाही. त्यांना कुठलाच सिलेबस नसतो किंवा त्यांना डिग्री दिली जाणार नाहीये, त्यांना कोणी जज करणार नाहीये. फक्त आपण जे ऍग्रिकल्चर मधली चांगली टेक्नॉलॉजी कशी असेल किंवा जे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेले असतील, तर अजून आधुनिक काय तंत्रज्ञान आहे जे आपल्या विद्यापीठांनी तयार केलेलं आहे ते आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असतं. आणि ते कुठल्या फॉर्म मध्ये येतं,
तर त्याला नॉन फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतात. ओके. देन मग प्रश्न कसे असतात ह्याच्यावर हे आपण बघूया. आता आपण काय बघितली, कन्सेप्ट बघितली, फॉर्मल कुठलं, इनफॉर्मल कुठलं आणि नॉन फॉर्मल कुठलं. मग ह्याच्यावरचा प्रश्न परीक्षेला कसा दिसतो, तर असं असतं की लाईफ लॉंग प्रोसेस बाय विच पर्सन अक्वायर्स अँड अक्युमुलेट नॉलेज, ॲटिट्यूड अँड स्किल्स. हे कुठल्या टाईपचं एज्युकेशन असेल. एक तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की नाही, आपल्याला ठीक आहे, आपल्याला काय लक्षात ठेवायचं, कधी कधी आपल्याला काही आठवत नसतं, समजता नाही, दिखता तो है, हेच आपल्याला प्रिन्सिपल एक्सटेन्शन मध्ये तरी आपण नक्कीच वापरणार आहोत की ठीक आहे मला काही नाही आठवत आहे, पण मला डेफिनेशन मध्ये कीवर्ड्स दिसत आहेत, त्याच्यावरून मी उत्तर नक्कीच काढू शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, इनफॉर्मल एज्युकेशन. का, तर तुम्हाला प्रश्नामध्ये इथे दिसतंय की नाही, लाईफ लॉंग प्रोसेस. जेव्हा आपण आयुष्यभरासाठी काहीतरी शिकतोय, मग हे कधी शिकतोय, आयुष्य तुम्ही कॉलेजमध्ये शिकता का, तर नाही. मग आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मधून, फ्रेंड्स कडून, आई वडिलांकडून जे आपण शिकतोय, तसं जी लाईफ लॉंग प्रोसेस आहे ते इनफॉर्मल एज्युकेशन आहे. मग पुढचा प्रश्न बघूया आपण की दुसरा प्रश्न काय आहे आपला, एज्युकेशन सिस्टीम विच इज ऑर्गनाइज्ड सिस्टमॅटिक एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन outside the framework of formal system to particular subgroups in the population. मग ह्याचं उत्तर काय असू शकतं, आपण आपला कोर्स शिकताना पण ना मोस्टली असं एक्झाम मध्ये कसे प्रश्न असतील हे तुम्हाला जास्त वेळा दाखवलं जाईल, म्हणजे तुम्हाला प्रश्न बघितल्यावर कुठला अगदी वेगळं काहीतरी वाटणार नाही. फक्त कन्सेप्ट आपण क्लिअर करणारच, पण परीक्षेमधल्या प्रश्नांची भीती तुमची जावी ह्याच्यासाठी आपण जास्त एफर्ट्स घेणार आहोत. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसलं की नाही, मगाशी आपण म्हणालेलो होतो की कुठलंही त्यांना ऑर्गनाइज्ड आहे, सिस्टमॅटिक एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी आहे, पण ती आउटसाइड द फ्रेमवर्क ऑफ फॉर्मल सिस्टीम, म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते शिकत नाहीयेत, ते कुठलं आहे, नॉन फॉर्मल एज्युकेशन, आणि तेच आपलं एक्सटेन्शन एज्युकेशन आहे. पुढचा प्रश्न बघूया की तिसरा टाईप आपला हायली इन्स्टिट्यूशनलाइज chronologically graded and hierarchically structured system is a type of education. मग ह्याचं उत्तर काय असू शकतं, आपल्याला आता कीवर्ड्स आपण बघितलेले होते, तर या प्रश्नामध्ये आपल्याला कुठले दिसत आहेत, हायली इन्स्टिट्यूशनलाइज दिसतोय, क्रोनॉलॉजिकली ग्रेडेड दिसतोय आणि हायरार्चिकली स्ट्रक्चर्ड हे शब्द दिसत आहेत की नाही. मग हे कुठलं असेल, फॉर्मल एज्युकेशन, कारण ते इन्स्टिट्यूशन मध्ये दिलं जाणार आहे. तर ह्याचं उत्तर आहे फॉर्मल एज्युकेशन. तर आय होप की तुमचे जे 3 कन्सेप्ट असतील, फॉर्मल एज्युकेशन, इनफॉर्मल एज्युकेशन आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन, कन्सेप्ट आणि पेपरमध्ये कसा प्रश्न दिसतो, ह्या आपण गोष्टी आतापर्यंत पाहिल्यात. आता पुढचा प्रश्न बघूया की एक्सटेन्शन मध्ये ह्या ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड, इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड, मास कॉन्टॅक्ट मेथड हे आपण शिकलेलो असो, तर कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठली मेथड वापरली जाते कॉन्टॅक्ट करण्यासाठी, ह्याच्यावरचा काय प्रश्न येतो पेपरला हे आपण बघूया की कन्सिडरिंग द फॉलोइंग थिंग्स, farm and home visit, office call, telephone call and personal letter which include in. मग हे कशामध्ये इन्क्लूड होत असेल, टेलिफोन कॉल किती लोकांना करतो आपण, पर्सनल लेवललाच करतो, किंवा जे आपण पर्सनल लेटर लिहितोय किंवा होम अँड व्हिजिट करतोय ते पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीलाच आपण भेटायला जातोय की नाही. मग हे कशामध्ये येईल, ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड असेल की इंडिव्हिज्युअल असेल. आपल्याला ऑप्शन इलिमिनेशन ही पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवून आपले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे असतात. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलंय की फार्म अँड होम व्हिजिट असेल, पर्सनल कॉल हे दिसलं, तर मग ही मेथड कुठली असेल, इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड. मग ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये कुठले ऑप्शन म्हणजे कुठल्या मेथड येतात हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड मध्ये कुठल्या येतात, तर फार्म अँड होम व्हिजिट असेल, फार्मर्स कॉल असेल, पर्सनल लेटर, मिनी किट ट्रायल्स आणि फार्म क्लिनिक. ह्या मेथड कुठल्या आहेत, इंडिव्हिज्युअल. आपण एका पर्टिक्युलर एका व्यक्तीला कॉन्टॅक्ट करतोय तेव्हा ती इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड आहे. ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये कुठलं येतं, हे तुम्हाला नेहमी कन्फ्युज होतं, पण हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि मेथड डेमॉन्स्ट्रेशन ह्या दोन्ही ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड आहेत. तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, मेथड डेमॉन्स्ट्रेशन, ग्रुप मीटिंग असेल, हे जरी ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड असतील पण त्या ग्रुपला एक पर्टिक्युलर थोडे म्हणजे लोकांचं लिमिटेशन असेल की नाही. ग्रुप कॉन्टॅक्ट आणि मास कॉन्टॅक्ट मध्ये काही काय फरक आहे हे पण आपल्याला बघायचंय. रिझल्ट किंवा मेथड देताना ग्रुप किती लोकांचा ग्रुप असतो, एका व्यक्तीचा ग्रुप आपण म्हणू शकतो का, तर नाही.
2 किंवा त्यापेक्षा जास्त, पण मॅक्झिमम 30-40 जेव्हा लोक असतात तेव्हा आपण त्यांच्यापर्यंत तेवढे इफेक्टिव्हली माहिती पोहोचवू शकतो. तर तेव्हा आपण ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड वापरतो. मग त्याच्यामध्ये रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, मेथड डेमॉन्स्ट्रेशन, ग्रुप मीटिंग, फील्ड डे, स्टडी टूर अशा गोष्टी येतात. आता आपण ज्या प्लॅटफॉर्म थ्रू भेटतोय किंवा बोलतोय, हे कुठली कॉन्टॅक्ट मेथड आहे? तुमच्यापर्यंत म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर असणाऱ्या जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा आपल्या युनिव्हर्सिटीतली मुलं असतील ह्यांच्यापर्यंत मला पोहोचायचंय. तर मी इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मेथड वापरली तर तुम्हाला क्लासची माहिती किंवा हे लेक्चर सगळं समजू शकेल का? तर नाही. मग आपल्याला तेव्हा कुठली मेथड वापरावी लागते? मास कॉन्टॅक्ट मेथड. म्हणजे आपल्याला भरपूर लोकांपर्यंत कमी वेळामध्ये माहिती पोहोचवायची असेल तर आपण वापरतो मास कॉन्टॅक्ट मेथड. मग त्याच्यामध्ये काय काय येतं की फार्म पब्लिकेशन असेल म्हणजे आपला न्यूजपेपर असतो त्याच्यासाठी जे जर्नल्स आहे ते पब्लिश केले जातात किंवा मासिकं असतात ते फार्म पब्लिकेशन मध्ये येतं. मग मास मीटिंग असतात, कॅम्पेन असतील, एक्झिबिशन आपले ठेवले जातात युनिव्हर्सिटीकडून, न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन. आपण टीव्हीवर एका वेळेला म्हणजे पर्टिक्युलर टाइमला एखादी गोष्ट लागते किंवा बातम्या लागतात आणि हे पूर्ण महाराष्ट्रातली लोक बघू शकतात की नाही? महाराष्ट्रातलं जर न्यूज चॅनल असेल किंवा बातमी आपल्याला ऐकायची असेल, आता घडलेली माहिती 2 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचलेली असते ती न्यूज. कशामुळे? त्याच्यामध्ये मास कॉन्टॅक्ट मेथड असते ती. जास्त लोकांपर्यंत आपल्याला तेव्हा माहिती पोहोचवायची असते. पुढचा प्रश्न बघूया. आता हे पण आपलं तितकंच आवडीचं असतं की मेथड डेमॉन्स्ट्रेशन, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन काय असतं? तर काय असतं हे? म्हणजे ह्याचं काय प्रिन्सिपल आहे? मेथड डेमॉन्स्ट्रेशन बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. मग कुठलं असेल? लर्निंग बाय डुईंग, सीइंग इज बिलिव्हिंग, कंपासिंग इम्प्रूव्ड प्रॅक्टिस विथ ओल्ड प्रॅक्टिस, असं असेल की बोथ ए अँड बी. ह्यातला कुठला ऑप्शन असू शकतो? जेव्हा आपण मेथड डेमॉन्स्ट्रेशन देतोय तेव्हा आपण प्रॅक्टिकली शिकवत असतो त्यांना. ग्राफ्टिंग करायची आहे तर फक्त मी तुम्हाला सांगितलं असा कट घ्या, हे हा स्टॉक निवडायचा, पेन्सिल साईज थिकनेस पाहिजे, फक्त सांगून कळणार आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः पार्टिसिपेट करावं लागेल. तेव्हा ती मेथड असते लर्निंग बाय डुईंग. मेथड डेमॉन्स्ट्रेशन हे आपण त्यांना प्रॅक्टिकली इन्व्हॉल्व करून घेतो. मग दुसरी मेथड म्हणजे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन कुठलं असतं? ह्याचं एक्झाम्पल मेथड डेमॉन्स्ट्रेशनचं मँगो स्टोन ग्राफ्टिंग. पुढचा प्रश्न आपला की मग रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन कुठलं असतं? आता मी तुम्हाला क्लास बद्दल म्हणजे मी एक डेमो लेक्चर देतेय, ह्यातून तुम्ही काय करताय? रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन बघताय की कसं देतायत, क्लासचे रिझल्ट कसे असतील, म्हणजे समोरचा व्यक्ती शिकवतोय कसा. मग त्याच्यामध्ये कुठलं प्रिन्सिपल असेल ते? सीइंग इज बिलिव्हिंग. जेव्हा तुम्ही मी शिकवताना बघेल तेव्हा तुम्हाला विश्वास पटेल की खरंच हिला म्हणजे या मॅमना एक्सटेन्शन मधलं नॉलेज आहे की नाही. दॅट इज द प्रिन्सिपल सीइंग इज बिलिव्हिंग. पुढचा प्रश्न आहे, हे आता हे आपल्याला कन्फ्युज नेहमी होतं. एम काय आहे आपला, गोल काय आहे, आपण सगळ्याला सारखंच समजतो, पण ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया. मग आपला प्रश्न काय? डॅश इज जनरलाइज अँड ब्रॉड स्टेटमेंट ऑफ डायरेक्शन्स विथ रिस्पेक्ट टू गिव्हन ऍक्टिव्हिटीज. तर यातला ऑब्जेक्टिव्ह, सोल्युशन, एम की गोल काय ऑप्शन असू शकतो? जनरलाइज आणि ब्रॉड स्टेटमेंट हे त्यातलं महत्वाचे शब्द आहेत, त्याच्यावरून आपल्याला उत्तर ठरवायचं ह्या प्रश्नाचं काय असू शकतं. गोल जो असतो तो एक पर्टिक्युलर असतो, म्हणजे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया ह्या गोष्टी. ह्याचं उत्तर आहे एम, पण हे काय असतं ते बघूया. एम आपला काय असतो? एक आपण ठरवतो की जनरलाइज अँड ब्रॉड स्टेटमेंट. जसं आपल्या अकॅडमिक्स मधलं उदाहरण घ्यायचं असेल तर बीएससी नंतर तुम्ही तुमचं एम ठेवलेलं नाही, मला हायर एज्युकेशन करायचंय किंवा अकॅडमिक्स मध्ये करिअर करायचंय, हे तुमचं काय झालं? एम. जास्तीत जास्त शेवटपर्यंत हायेस्ट एज्युकेशन कुठलं असेल? पीएचडी असेल किंवा पोस्ट डॉक असेल, तिथपर्यंत मला पोहोचायचंय, हे तुमचं झालं एम. म्हणजेच तुम्ही फक्त स्टेटमेंट केलं मला हायर एज्युकेशन हवंय. जनरलाइज अँड ब्रॉड स्टेटमेंट. मग ऑब्जेक्टिव्ह तुमचा काय असतो? तर ही डेफिनेशन आपल्याला बहुतांश सगळ्यांना पाठ झालेली असते, कारण ही बराच वेळ येते आपल्या वाचनात. एक्सप्रेशन ऑफ एंड टुवर्ड्स विच अवर एफर्ट्स आर डायरेक्टेड. ही कशाची डेफिनेशन आहे? ऑब्जेक्टिव्हची. मग आपला ऑब्जेक्टिव्ह काय असतो? एम मध्ये आपण ब्रॉड स्टेटमेंट केलं हायर एज्युकेशन. हायर म्हणजे पण किती? तर ते आपण ठरवतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये की मला एमएससी कंप्लीट करायचं हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा पीएचडी पर्यंत शिकायचंय हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर आपण गोल सेट करतो. गोल म्हणजे काय? एम आपण फक्त जनरलाइज स्टेटमेंट केलं, ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय करायचं हे ठरवलं. पण कुठलीही गोष्ट एका टाइम लिमिट मध्ये करायची असते, कारण ठरवलं आणि मी वर्षभर म्हणजे आयुष्यभर एमएससीच करत राहिले असं करून चालेल का? तर नाही. मग द डिस्टन्स इन एनी गिव्हन डायरेक्शन
वन एक्सपेक्ट टू गो इन अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम. एका पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्हाला ते अचीव्ह करायचं असतं, ते तुमचं गोल असतं. मग आताचं तुमचं टार्गेट काय असणार आहे किंवा गोल काय असणार आहे? मला जी पीजीसीईटी आहे किंवा पीएचडी सीईटी आहे त्याच्यामध्ये रँक मध्ये यायचंय आणि मला जे हवं ते कॉलेज मिळवायचंय, हे सध्याचं तुमचं गोल असलं पाहिजे. तर ह्या कन्सेप्ट आय होप तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नंतर आपण लेक्चर मध्ये पण अजून वेगवेगळे उदाहरणं घेऊन बघणार आहोत. त्याच्यानंतर एनी एक्सटेन्शन प्रोग्राम अंडरटेकन शुड बिगिन विथ धिस प्रायमरी ग्रुप. मग प्रायमरी ग्रुप कुठला असतो? कशाला म्हणतो आपण प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप? ज्यांचं आता कॉलेजमधले जे सगळे स्टुडंट्स असतील तो ग्रुप कुठला असतो, आणि घरातले फॅमिली मेंबर्स असतात हा ग्रुप कुठला असतो? आपले घरातले आपण भावंड असू किंवा एका घरातले मेंबर्स असू, हा असतो प्रायमरी ग्रुप. तो प्रायमरी ग्रुप का असतो? तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असतं, जे ते एकमेकांशी रोज भेटू शकतात, बोलू शकतात, तो असतो प्रायमरी ग्रुप. आणि ज्यांच्यामध्ये रेग्युलर इंटरॅक्शन होऊ शकणार नाही तो असतो सेकंडरी ग्रुप. मग एक्सटेन्शन प्रोग्राम असतो तो कुणापासून सुरू झाला पाहिजे? स्कूलमध्ये येतं का ते? नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजे स्कूल, लोकॅलिटी किंवा फ्रेंड्स ते येणार नाही. तर आपण बेसिक युनिट जे असतं आपला ते असतं फॅमिली. एक्सटेन्शन प्रोग्राम कुठलाही एखाद्या फार्मरची फॅमिली कन्सिडर करून सुरुवात केली जाते त्याची. मग ह्याच्या रिलेटेडच कुठले प्रश्न असतात? तर बेसिक युनिट ऑफ सोसायटी म्हणजे फॅमिली हे उत्तर कशा कशाचं असू शकतं? जसं आता आपण बघितलं, एनी एक्सटेन्शन प्रोग्राम अंडरटेकन शुड बिगिन विथ प्रायमरी ग्रुप फॅमिली, हे त्याचं एक उत्तर आहे. ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बेसिक युनिट ऑफ सोसायटी काय आहे? ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न असतो तुमचा, बराच वेळा दिसतो तुम्हाला. बेसिक युनिट ऑफ सोसायटी इज फॅमिली. बेसिक युनिट ऑफ एक्सटेन्शन वर्क इज ऑल्सो फॅमिली. आणि बेसिक ऑपरेशनल युनिट फॉर रुरल डेव्हलपमेंट हे कुठलं असतं? तर ते ब्लॉक असतं. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. किंवा हे प्रश्न बघून आपलं थोडंसं कन्फ्युज होतं, ब्लॉक कशाचं आहे, फॅमिली कशाचं आहे? तर बेसिक युनिट ऑफ सोसायटी आणि एक्सटेन्शन वर्कचा फॅमिली आहे. पुढचा मॉडेल की आपण जे कम्युनिकेशनचा जो आपला तिसरा कोर्स होता त्याच्यामध्ये हे असेल मी सांगितलेलं होतं तसं हे सेम सीडीआर ही मेथड किंवा हे मॉडेल कोणी दिलेलं असेल? तर आता हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं, असं आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो, कन्फ्युज होतं. कारण फक्त आपल्याला ते 26 आपले अल्फाबेट्स असतील ना, त्यातले कुठले तरी अल्फाबेट आहेत असं पेपरला गेल्यावर फक्त दिसत असतं. तर आपण हे काय असतं हे पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. तर बेर्लो मॉडेल, आता समजा आपल्याला कीवर्ड्सनी किंवा काहीतरी ट्रिक, आपल्याला कुठल्याही गोष्टीच्या जर आपण स्टोरी टाईप किंवा काहीतरी ट्रिकनी लक्षात ठेवलं ना तर ते आपल्याला जास्त दिवस लक्षात राहतं. पण हेच फक्त तुम्ही पाठांतर केलं ना की सेम सीडीआर बेर्लो, सेम सीडीआर बेर्लो असं 10 वेळा लक्षात जरी म्हणजे किती वेळा घोकलं तरी लक्षात राहणार नाही. पण कुठल्याही गोष्टीची एक स्टोरी असू द्या ती तुमची जास्त दिवस लक्षात राहते. मग ह्याच्यामध्ये आपण काय स्टोरी बनवायची? समजा तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय की नाही सेम शब्द दिसतोय इथे, हे सेम आहे. मग आपण असंच, तुम्ही सेमिस्टर एंडचे पेपर देता तर तुम्ही असंच लक्षात ठेवलं की नाही सेमिस्टर एंडचे पेपर बेर्लोने दिलेले आहेत. मग असं तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही पेपरला बसलेले असाल आणि सेम शब्द दिसेल तेव्हा तुम्हाला आठवेल, अरे हा सेमिस्टर एंडचे पेपर बेर्लोला लिहायला लावलेले, अशी मी काहीतरी स्टोरी बनवली होती. त्याच्यावरून ते तुम्हाला मॉडेल लक्षात राहील. इथे तुम्हाला हे श्राम मध्ये MM दिसत असेल आणि इथे SES DD मध्ये दिसत असेल. इथे पण डबल अक्षर आहे, इथे पण डबल अक्षर आहे. आपलं आधीच काय ठरलेलं होतं, समजतं नाही पण दिखता तो है की इथे पण डबल आहे, इथे पण डबल आहे. मी श्राम मॉडेलला टिक केलं. दुसरं लिजन्सचं, समजा आता महाराष्ट्राचे सीएम कोण आहेत हे सगळ्यांना माहितीये किंवा तो जो काही गोंधळ असेल आपण आपले सीएम ठरवायचे. मी लिजन्सला माझ्यासाठीच एक्सटेन्शन मध्ये सीएम ठरवलंय. समजा लिजन्सचं सीएम वरून आपण लक्षात ठेवायचं. किंवा ह्याच्यासाठी अजून आपण इझी ट्रिक कुठलं बनवू शकतो ना हे आपण ठरवूया. पण सध्या तरी इथे सीएम शब्द दिसला, आपल्यासाठी सीएम लिजन्स आहे. सेमिस्टर एंडचे पेपर बेर्लोने दिले होते. किंवा आता हे शॅनॉन आणि विव्हर दोन व्यक्ती आहेत, एसटीने जात आहेत. इथे तुम्हाला एसटी दिसते की नाही, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवलं. किंवा आता हे रॉजर अँड शूमेकर, हे मोस्टली सगळ्यांनाच पाठ झालेलं असतं. SMCRE मॉडेल यांनी दिलेलं आहे. आणि अरिस्टॉटल मध्ये हे 3 एलिमेंट्स असतात, स्पीकर, स्पीच आणि ऑडियन्स. असं करून आपण हे मॉडेल्स लक्षात ठेवणार आहेत. किंवा अजून त्याच्यासाठी काय ट्रिक बनवू शकतो हे आपण लेक्चर मध्ये बघूया. तर ह्याच्यावरचा असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतो की SMCRE मॉडेल कोणी दिलेलं आहे? तर ते आपलं नेहमीच लक्षात आहे की रॉजर अँड शूमेकर. बेर्लोचं आपण काय लक्षात ठेवलेलं होतं?
आत्ताच आपण पाहिलं बेर्लोचं, जे सेमिस्टर एंडचे पेपर असतील ते बेर्लोने लिहिले. सीएम कोण असेल तर लिजन्स दिसेल. आणि ह्या श्राम मध्ये आता इथे चुकून राहिलं, पण इथे एम डबल असतो इथे. मग इथे एम दिसला की त्या मॉडेलमध्ये शेवटी काय असतं, डीडी. ह्याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात राहू शकतं. ह्याची आपण मगाशी डेफिनेशन बघितली की एक्सप्रेशन ऑफ एंड टुवर्ड्स विच आर एफर्ट्स आर डायरेक्टेड. हे कशाचं उत्तर असणार आहे, नीड, एम, गोल की ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह. आपलं एम कसं ठरलेलं होतं, जनरलाइज आणि ब्रॉड स्टेटमेंट असतात. गोल कसं असतं, एका टाइम लिमिट मध्ये अचीव करतोय ते गोल असतं. आणि ऑब्जेक्टिव्हची डेफिनेशन आताच आपण पाहिली. पुढचा प्रश्न, हु अमॉंग द फॉलोइंग इज द फर्स्ट टू अडॉप्ट न्यू आयडिया. आता जसं आपण आत्ताच्या आपल्या सिच्युएशनशी रिलेट करू शकतो ह्या गोष्टी, अर्ली अडॉप्टर कुठले, अर्ली मेजॉरिटी कुठले, ह्या गोष्टी बघूया आपण. तर आपण हे शिकलेलो आहात, म्हणजे कोर्समध्ये पण आपण आतापर्यंत शिकलेलो असतो की अडॉप्टर कॅटेगरी असतात. मग इनोव्हेटर कोण असतो, त्याची पर्सेंटेज किती असतात, आणि त्याला अजून काय म्हटलं जातं, म्हणजे इनोव्हेटर इज ऑल्सो कॉल्ड एज व्हेंचर सम. ह्या चार्टवर तुमचे मोस्टली 1-2 प्रश्न नक्की ठरलेले असतात. ह्याच्यावरचा प्रश्न विचारलाच जातो. एक यातून असतो आणि एक यातून असतो. तर हे आपल्याला गोष्टी बघायच्या. इनोव्हेटर कोण असतो, समजा आता ह्या क्लासची माहिती आहे तुमच्यापर्यंत, फक्त तुम्हाला कोणतरी हे पोस्टर तुमच्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुप थ्रू असेल किंवा मित्रमैत्रिणींकडून शेअर झालेला आहे, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली. मग जो फक्त फी बघितली, कधी आहे, किती वर्ष, म्हणजे 1 वर्षासाठीची बॅच आहे, मला 10 विषय शिकवले जाणार आहेत, ठीक आहे मी करून तर बघतो, फी माझी कमीच आहे, एवढा खर्च तर माझ्या आता गणपतीच्या कपड्यांवर सुद्धा होणार आहे, असा विचार करून एखादा इनोव्हेटर असेल आणि तो लगेच म्हणेल मी ऍडमिशन घेतो, तो कोण असतो, इनोव्हेटर. तो बाकीच्यांचा विचार करत बसतो का, माझ्या मित्रांनी क्लास लावलाय का, की ह्याचे फायदे काय तोटे काय, तो तेवढा विचार करत नाही. नवीन काहीतरी आयडिया आहे आणि मला ते ट्राय करायचंय, असा जो असतो तो इनोव्हेटर असतो. आणि ह्यांचं प्रमाण किती असतं, 2.5% लोक इनोव्हेटर्स असतात. सगळेच इनोव्हेटर नसतात. दुसरे कुठले असतात, अर्ली अडॉप्टर. म्हणजे एकाने लावला ना, म्हणजे कोणतरी मोटिवेट करणार त्यांना आयुष्यात लागतं, माझ्या मित्रांना तू लावलास तर मी लावेन, अशी त्यांची सिच्युएशन असते. दॅट इज अर्ली अडॉप्टर असतात ते. तू केलंस ना, मग ठीक आहे माझा विश्वास आहे तू काय करशील ते चुकीचं नाही करणार, आणि ते असतात ते अर्ली अडॉप्टर. अर्ली मेजॉरिटी कुठले असतात, आता बाकीच्यांकडे बघितलं मग यांनी लावलंय म्हणजे नक्कीच ही गोष्ट चुकीची नसेल, काहीतरी मला चांगलंच मिळेल, असे असतात ते. नॉर्मल पीपल जे असतात ते अर्ली मेजॉरिटी मध्ये येतात 34%. नंतर लेट मेजॉरिटी मध्ये कुठले, आता अगदीच परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि आता माझा अभ्यास काही झालेला नाहीये, मग मला कुठून तरी रेडीमेड सोर्स हवाय किंवा काहीतरी माहिती हवी आहे, ते असतात लेट मेजॉरिटी. आणि शेवटचे कुठले असतात, आपला हा पण टाईप आपल्याला बघायला मिळतो, लॅगार्ड्स असतात. त्यांचे विचार ट्रेडिशनलच असतात की नाही, म्हणजे हे समोर शिकलेले त्यांच्या वेळेस काही क्लासेस होते का असं ते म्हणणार, आणि त्याच्यानुसार ते असतात लॅगार्ड्स. त्यांचं प्रमाण किती असतं, 16%. आणि हे इनोव्हेटर्सला व्हेंचर सम म्हणतात. अर्ली अडॉप्टर्सचं 13.5% प्रमाण असतं आणि त्यांना रिस्पेक्टेबल म्हणतात. ह्याचं आपल्या ऍग्रिकल्चर मधलं पण आपण उदाहरण बघूया, पण ते आपण आपल्या कोर्समध्ये शिकताना बघूया की ऍग्रिकल्चर मध्ये फार्मर्स इनोव्हेटर कॅटेगरीमध्ये कुठले येतात, अर्ली अडॉप्टर कुठले येतात, हे आपण नंतर बघूया. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं, पर्सन हू डू नॉट टेस्ट अनट्राईड आयडियाज बट क्विकेस्ट टू यूज ट्राईड आयडियाज इन देअर ओन सिच्युएशन. म्हणजे ह्यांच्यापैकी कोण असेल तो जो अनट्राईड आयडिया, म्हणजे कोणीच नाही केलेलं, तो पटकन अडॉप्ट करणार नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तर आपला कुठला जाईल, इनोव्हेटरचा जाईल. मग हा कुठला असेल, एकाने कोणीतरी ट्राय केलेला आहे ना, तर तो असतो अर्ली अडॉप्टर. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, अर्ली अडॉप्टर. पर्सन हू डू नॉट टेस्ट अनट्राईड आयडिया. तो अगदी पहिल्या कॅटेगरीत येतो का, तर नाही, तो 2 नंबरला असतो. क्विकेस्ट टू यूज ट्राईड आयडिया, कोणीतरी एकाने केलं ना की तो लगेच अडॉप्ट करतो. देन एक्सपिरियन्शियल लर्निंग. आता मोस्टली काही जण सगळे रावेमध्ये असतील, रावे प्रोग्राम मध्ये, तर ते कसे असतात, तुम्ही सब्जेक्ट मॅटर, मला काहीतरी शिकवायचं म्हणून तिथे जाता का, किंवा इन्स्ट्रक्टर मला माहिती आहे आणि तुम्ही हे ऐका असं म्हणून तिथे शिकवता का. ते एक्सपिरियन्शियल लर्निंग कसं असतं, त्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे, किंवा आता मला शिकवायचंय ना तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला ती कन्सेप्ट कळली पाहिजे, असं असतं. तर ते कुठलं आहे, लर्नर सेंटर्ड असतं. देन पुढचं, a unit of 2 or more people in reciprocal communication and interaction with each other is called. मग काय म्हणणार ह्याला, ग्रुप, कम्युनिटी, ऑर्गनायझेशन की फॅमिली. कशाची डेफिनेशन असू शकते ही, ग्रुपची. आपण मगाशी पण बघितलं की एक व्यक्ती असेल तर त्याला ग्रुप नाही म्हणत, 2 or more people हे जिथे तुम्हाला दिसेल
ते ग्रुपची डेफिनेशन असते आणि आपल्याला एक्सटेन्शन मध्ये डेफिनेशन कीवर्ड्सनी आणि त्या पाठच कराव्या लागतात. पुढचं आहे तर तुम्हाला फॅक्च्युअल जो डेटा असतो त्याच्यावर सुद्धा एक्सटेन्शन मध्ये प्रश्न विचारले जातात. द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू इंट्रोड्यूस TNV सिस्टीम म्हणजे कुठली ट्रेनिंग अँड व्हिजिट सिस्टीम कोणी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेली आहे तर ते राजस्थानमध्ये झालेली आहे. असे फॅक्च्युअल प्रश्न पण तुम्हाला तो डेटा लक्षात ठेवावा लागतो. त्याच्यानंतर एक्सटेन्शनचे टर्म रिलेटेड प्रश्न दिसतात की द टर्म एक्सटेन्शन एज्युकेशन वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस, मग ती कधी इंट्रोड्यूस झालेली आहे, त्याचं ती टर्म ओरिजिनेट कुठे झालेली आहे, फादर ऑफ एक्सटेन्शन कोण आहे, तर हे आपल्याला एक्सटेन्शन मध्ये बघायचंय. तर हे एक्सटेन्शन एज्युकेशन ही टर्म कधी इंट्रोड्यूस झालेली आहे 1873 मध्ये. आणि फादर ऑफ युनिव्हर्सिटी एक्सटेन्शन कोण आहे जेम्स स्टुअर्ट आणि आपला फादर ऑफ एक्सटेन्शन कोण आहेत JP लिजन्स. तर आता जसं आपण आतापर्यंत बघतोय की डेफिनेशन आपल्याला पाठ करायला लागतं आणि मोस्टली डेफिनेशनवरच प्रश्न असतात. तर ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतंय अ पर्सन म्हणजे काही गोष्टी मिनिंग आपल्याला तिथे बघायचे त्याचे किंवा कीवर्ड्स बघायचे, वेगवेगळ्या टेक्निक आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचे. ह्या डेफिनेशन म्हणजे कशाची डेफिनेशन असू शकते, अ पर्सन हु बाईज फॅक्टर सर्व्हिसेस ऍट सर्टन प्राइसेस विथ व्यू टू सेलिंग इट्स प्रोडक्ट्स ऍट अनसर्टन प्राइसेस इज कॉल्ड ॲज. कोण असतो की इनिशियल तो काहीतरी घेतो एका पर्टिक्युलर अमाऊंटला, रॉ प्रोडक्ट असेल काहीतरी म्हणजे हा जे की त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं नाही अशी गोष्ट आणि त्याच्यावर तो प्रोसेस करतो आणि एका त्याला हव्या त्या अमाऊंटला विकतो, तो कोण असतो एंटरप्रिनर. ही कशाची डेफिनेशन आहे एंटरप्रिनरची. त्याच्यानंतर आपण मगाशी बघितलेलं होतं मेथड डेमॉन्स्ट्रेशन काय असतं, तर आता हे काय आहे बघूया. टू शो द रिलेटिव्ह वर्थ ऑफ अ न्यू प्रॅक्टिस. हे जसं मी मगाशी सांगितलेलं होतं हे लेक्चरचं उदाहरण दिलेलं होतं, तसंच कुठलीही नवीन प्रॅक्टिस असेल ते लोकांना पटवून द्यायची असेल की नक्की तुम्ही ह्याचा उपयोग करून घ्या, तर त्याच्यासाठी आपण काय देतो रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. आणि फक्त ती मेथड म्हणजे कुठली गोष्ट करायची कशी, म्हणजे स्टोन ग्राफ्टिंगचं उदाहरण दिलेलं होतं तेव्हा आपण शिकवतो मेथड डेमॉन्स्ट्रेशन. त्याच्यानंतर अन एक्सटेन्शन वर्कर हेल्प्स फार्मर टू अटेन डिझायरेबल चेंजेस इन देअर. आपल्या एज्युकेशनच्या डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलेलं, हे सगळे डिझायरेबल चेंजेस कशामध्ये आणतोय आपण ह्युमनच्या बिहेवियर मध्ये. तसंच एक्सटेन्शन वर्कर पण फार्मरच्या बिहेवियर मध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करत असतो एक्सटेन्शनच्या मेथड्स वेगवेगळ्या वापरून. त्याच्यानंतर प्रोसेस बाय विच अन इनोव्हेशन इज कम्युनिकेटेड थ्रू सर्टन चॅनल्स ओव्हर टाइम अमॉंग द मेंबर्स ऑफ अ सोशल सिस्टीम इज कॉल्ड डिफ्युजनची डेफिनेशन आहे ही. आपण म्हणजे वेगवेगळ्या इनोव्हेशन इज कम्युनिकेटेड थ्रू सर्टन चॅनल्स म्हणजे ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड असेल, कुठल्या वेगवेगळे चॅनल्स आपण यूज केले, तुम्ही न्यूजपेपर वापरले, टीव्ही वापरले, कुठल्या तरी मेथडनी लोकांपर्यंत माहिती पोहोचवतोय, ते म्हणजे काय असतं डिफ्युजन. आपण एखादी इन्फॉर्मेशन डिफ्यूज करत असतो. देन आता ठीक आहे आपण लेक्चर्स मध्ये ह्या गोष्टी बघणारच आहोत. ही एक ट्रेनिंगची डेफिनेशन आहे. काय आहे डॅश इज द प्रोसेस ऑफ ऍक्विजिशन ऑफ न्यू स्किल्स. एखाद्या गोष्टीचा आपण ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, आपण नवीन स्किल शिकतो, आपला ऍटिट्यूड आणि नॉलेज मध्ये चेंजेस होतात. म्हणजे ऍक्विजिशन ऑफ न्यू स्किल्स, ऍटिट्यूड अँड नॉलेज in the context of preparing for entry into a vacation or improving one's productivity in an organization is the definition of training. Then ability of a person to understand the other person's internal frame of mind. असं म्हटलं जातं की आपण दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करायचा असतो तर आपण त्या माणसाची परिस्थिती समजून घेऊ शकतो. स्टेपिंग इन समवन्स शूज असं एक टर्म असते त्याच्यासाठी. तर ते कशा म्हणजे हे काय आहे तर इम्पॅथी, त्याची ती डेफिनेशन आहे. आता होमिओपॅथी हा शब्द आपल्या एक्सटेन्शनशी रिलेटेड आहे का, म्हणजे हा ऑप्शन तिथेच म्हणजे एलिमिनेट होतो. म्हणजे टेलिपॅथी असाही शब्द नसतो. आता सिम्पॅथी की इम्पॅथी ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होतं. तेव्हा सिम्पॅथी कधी दिली जाते म्हणजे सहानुभूतीने आपल्याकडे कोणतरी बघते, तर ते ह्याचं उत्तर असू शकतं का तर नाही. मग आपण दुसऱ्या व्यक्तीच्या जागेवर स्वतःला ठेवून विचार करतोय, दॅट इज इम्पॅथी. देन द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन काय असेल, फक्त प्रमोट करायचे फार्मर की बिहेवियर चेंज करायचे, डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड की ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. आपल्या एक्सटेन्शनचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लोकांमध्ये बिहेवियर चेंज करणं हा पहिला असतो ऑब्जेक्टिव्ह.
देन आपल्याकडे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा प्रमोटिंग फार्मिंग हे ऑप्शन असू शकतील. पण प्रायमरी बेसिक ऑब्जेक्टिव्ह आपला टू चेंज द बिहेवियर असतो. देन अ प्रोसेस बाय विच 2 or more persons exchange. आता तिथेच आपल्याला पहिल्या 2-3 शब्दातच कळतंय 2 आणि 2 पेक्षा जास्त लोक असतील. 2 or more persons exchange ideas, facts, impression. आता आपण काय करतोय? एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स किंवा आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतोय. ही कशाची डेफिनेशन असेल? इट इज द डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन, अ प्रोसेस बाय विच 2 or more persons exchange ideas, facts, impressions in a way that each gains a common understanding. म्हणजे मी काय म्हणते ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्हाला कळवणं, हे म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह कशामध्ये असतं? कम्युनिकेशन मध्ये, आणि ही त्याची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. एक्सटेन्शनचे प्रिन्सिपल आपण फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये बघितलेले असतात, आणि मग हे कुठले नाहीये हे आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी मुळात प्रिन्सिपल कुठले ते आपण बघूया. तर जे हे ऑप्शन आहेत ना, नीड अँड इंटरेस्ट, प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग, प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स, हे सगळेच एक्सटेन्शनचे प्रिन्सिपल आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे नन ऑफ द अबव. तर आपले कुठले कुठले प्रिन्सिपल आहेत? कल्चरल डिफरन्स म्हणजे जेव्हा एखादा एक्सटेन्शन पर्सन असतो, म्हणजे त्याला आपण एक्सटेन्शन पर्सन जेव्हा गावामध्ये जाऊन माहिती देतोय, तर त्याला मला माहिती आहे आणि मला तुम्हाला शिकवायचंय असं करून चालेल का? त्या गावामध्ये काय परिस्थिती आहे, त्यांचं कल्चर कसं आहे, किंवा हा सगळीकडे फॉर्मल कपडेच घालून गेला. एखादा गावातला सरपंच आणि एखादा ऑफिसर, ह्याच्यापैकी सर्वात जास्त गावातले लोक कुणाचं ऐकतात? सरपंचाचं. कारण ते त्याच्या कल्चर मधले असतात, त्यांचं राहणीमान असेल, त्यांचे विचार असतील एकसारखे असतात. तर एक्सटेन्शन मध्ये आपल्याला तो कल्चरल डिफरन्सचा विचार करावा लागतो. ग्रासरूट प्रिन्सिपल म्हणजे त्यांच्या विचारसरणीचा विचार करून बेसिक लेवल पासून आपल्याला त्यांना सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. डायरेक्ट हायर लेवलचं शिकवून चालत नाही. दॅट इज ग्रासरूट प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ऑफ इंडिजिनस नॉलेज, आपलं जरी अपडेटेड नॉलेज असलं तरी ट्रेडिशनल नॉलेजवरच आतापर्यंत ऍग्रिकल्चर चालत आलेलं आहे. तर त्यांच्या नॉलेजला काहीच किंमत नाहीये असं म्हणून चालत नाही. मग त्यांच्या ट्रेडिशनल नॉलेजला पण आपल्याला तितकंच रिस्पेक्ट करावं लागतं. देन प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड, लर्निंग बाय डुईंग, पार्टिसिपेशन, फॅमिली प्रिन्सिपल, लिडरशिप, अडॅप्टेबिलिटी, सॅटिस्फॅक्शन, इव्हॅल्युएशन, हे सगळे प्रिन्सिपल काय आहेत हे आपण लेक्चर मध्ये पुढे बघणारच आहोत. देन अन एक्सटेन्शन वर्कर इज द एक्झाम्पल ऑफ. आता ह्यातला कुठला असेल तो? एक्सटेन्शन वर्कर कसा असतो? ले लीडर असतो, प्रोफेशनल लीडर असतो. आता हे तर दोन्ही ऑप्शन येतच नाहीत. मग ह्या दोन्ही मध्ये आपल्याला जेव्हा कन्फ्युजन असेल तेव्हा ह्याचं उत्तर काय असणार आहे? प्रोफेशनल लीडर. कारण एक्सटेन्शन वर्कर असं कोणीही बनतं का? आपण त्याच्यामध्ये पीएचडी पर्यंत शिक्षण घेतोय, म्हणजे एक प्रोफेशनल डिग्री कोर्स त्याच्यामध्ये कम्प्लीट करतोय, तर तो माणूस म्हणजे एक्सटेन्शन वर्कर हा प्रोफेशनल लीडर असतो. त्याच्यानंतर फार नाही, शेवटचा आपण हा प्रश्न बघूया. इम्पार्टिंग एज्युकेशन टू दोज हु आर ऍट देअर एज्युकेबल एज कुड नॉट और डिड नॉट गो फॉर फॉर्मल एज्युकेशन. अगदी पहिल्या ह्याच्यातच आपण बघितलेलं होतं. फॉर्मल मध्ये कोण जातं? नॉन म्हणजे फॉर्मल इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन कोण शिकतंय? आपण विद्यार्थी. शेतकरी जातात का तिथे? नाही. मग त्यात आपल्याला दिलेलं आहे हु कुड नॉट और डिड who could not or did not go for formal education is known as. मग ते कुठलं काहीचं एज्युकेशन असेल? इट्स अडल्ट एज्युकेशन. म्हणजे जे फार्मर्स किंवा जे ज्यांचं वय जास्त आहे ते फॉर्मल एज्युकेशन घेऊ शकत नाहीत, त्यांना आपण नॉन फॉर्मल एज्युकेशन देतो. आणि हे कुठला टाईप आहे? अडल्ट एज्युकेशन मध्ये येतं ते. मग ह्याच्यावर पण तुम्हाला म्हणजे ह्या अडल्ट एज्युकेशन फक्त एवढं शिकून चालणार आहे का? तर अडल्ट एज्युकेशन हा कुठल्या ह्याच्यातून म्हणजे हा वर्ड कुठून घेतलेला आहे? तर अँड्रोगॉगी पासून तयार झालेला आहे. हा ग्रीक वर्ड आहे. अडल्ट लर्निंग हा त्याचा मिनिंग आहे. ही टर्म कोणी दिलेली आहे? तर अलेक्झांडर नॅपने दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण एका वर्ड पासून किती प्रश्न येऊ शकतात हे आपण पुढे शिकणारच आहोत. तर आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी काय शिकवलंय हे समजलं असेल. तर जरी आता आपण अशा स्टेजला असतो की आपल्याला भीती वाटत असते, मला एक्झामला जमेल का, माझी अभ्यास होईल का, तयारी होईल का, तर मी एवढंच सांगेन, ऑल्दो नो वन कॅन गो बॅक अँड मेक ब्रँड न्यू स्टार्ट. नवीन स्टार्ट आपण अगदी आता म्हणजे मी आता परत फर्स्ट इयरला जातो आणि तिथून शिकतो असं म्हणून तर आपल्याला जमणार नाहीये.
पण जिथे आहात तिथे एनीवन कॅन स्टार्ट फ्रॉम नाऊ अँड मेक अ ब्रँड न्यू एंडिंग. जर तुम्ही आता जरी सुरुवात केली, म्हणजे आता तर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, आपल्याकडे 1 वर्ष आहे अभ्यास करण्यासाठी. आता जरी सुरुवात केली तर तुम्ही IIRI पर्यंत पोहोचू शकाल. महाराष्ट्रातलं तर तुम्हाला एज्युकेशन घेण्यासाठी आहेच, पण बाहेर सुद्धा एज्युकेशन तुम्ही घेऊ शकता किंवा आउट ऑफ कंट्री सुद्धा एज्युकेशन घेऊ शकता. तर ह्याच्यासाठी म्हणजे कुठले सोर्सेस असतील, कुणाला भेटावं लागेल, कुठल्या एक्झाम द्याव्या लागतील, सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत राहुरी अॅग्री अकॅडमी थ्रू पोहोचणारच आहे. तर with this good quote, I'll thank to everyone and thank you so much. तर सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचलेलीच आहे. तर आपण राहुरी अॅग्री अकॅडमी या चॅनलला युट्यूबला, टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. थँक्यू.